मुंबई गोवा महामार्गावरचे मध्यवर्ती म्हणून समजल्या जाणाऱ्या बस स्थानकासह संपूर्ण महाड आगाराची दुरवस्था झाली आहे। एसटी महामंडळाचे दुर्लक्षेमुळे आणि उदासीनतेमुळे संपूर्ण आगारामध्ये भले मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचून म्हशी बसतील अशी डबकी तयार झाली आहे। या डबक्यामुळे प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांचेही हाल होत आहेत। खड्डे आणि डबकी बस स्थानकातच नाही तर बस स्थानकाच्या शेजारी असलेल्या आगारात तर मोठे तळेच साचले आहेत। या तळ्यातून बस नेताना बाहेर काढताना चालकाला नाकीनऊ येते। आगार व्यवस्थापकांसह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना याच तळ्यातून जावे लागत असले तरी एसटी महामंडळाचे अधिकारी या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत। पर्यायाने प्रवाशांचे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत। दुसरीकडे 2019 मध्ये जुन्या स्थानकाला पर्याय म्हणून मोठ्या दिमाखात नवीन बस स्थानकाचे भूमिपूजन करण्यात आले, मात्र या स्थानकाचे काम अपूर्ण स्वरूपात आहे। त्याकडेही प्रशासनाला वेळ देण्याकडे लक्ष नाही। त्यामुळे नवीन स्थानकही धूळखात पडले असून जुन्या बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे। नवीन बस स्थानकाचे काम लवकर पूर्ण करावे आणि जुन्या बस स्थानक आणि आगाराचे झालेली दुरावस्थेबाबत त्वरित निर्णय घेऊन पडलेले मोठमोठे खड्डे बुजवावे अशी मागणी महाडकर आणि प्रवासी वर्ग करीत आहे। सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।